वळूया पुढील बातमीकडे। त्र्यंबकेश्वर वणी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी बातमी समोर येते। डहाणू रोड ते नाशिक नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना कमी वेळामध्ये नाशिक गाठता येणार आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांना शहरात न येता थेट त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी नवा रेल्वे मार्ग उभारण्याच्या हालचालींना वेग आलाय। डहाणू रोड ते नाशिक या दरम्यान नवीन रेल्वे मार्ग उभारण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्या सोबत जोडलेत। डहाणू रोड ते नाशिक नवीन रेल्वे मार्गाला परवानगी मिळाली आहे, त्यामुळे इथून आता नाशिककडे जाणारा प्रवास हा सोपा होणार आहे। विनायक, हो नक्कीच। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या डहाणू रोड ते नाशिक या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने व रेल्वे मंत्रालय मंजुरी दिलेली आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांना शहरात न थेट त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी नवा रेल्वे मार्ग उभारण्याच्या हालचालींना सध्या वेग आला आहे। कालच पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारचा महत्वपूर्ण प्रोजेक्ट असलेलं वाढवण बंदराचं उद्घाटन झाल्यानंतर भूमिपूजनाचं या जो हा महामार्ग आहे त्याला ही लवकर गती मिळणार असल्याची माहिती मिळण्यात आली होती। त्या पद्धतीने कालच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या जे रेल्वे मार्ग आहे त्याला अधिकृत माहिती दिलेली आहे। धन्यवाद विनायक दिलेल्या माहितीबद्दल।